वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर। आपल्या सर्वांना आज एक महत्त्वाचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी आलेलो आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये FRA, त्याला आपण फी रेग्युलेटरी अथॉरिटी असं म्हणतो, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये शुल्क नियामक प्राधिकरण, त्याला FRA म्हटलं जातं किंवा फ्रा असं देखील म्हटलं जातं। हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेज किंवा सर्व कॉलेजेसची फीजच्या संदर्भामध्ये डिटेल्स नियमावली बनवणारी एक सिस्टम गेल्या कितीतरी वर्षापासून चालू आहे। बऱ्याच वेळा 2024 मध्ये जे काही 28 ऑगस्ट 2024 मध्ये जो काही नियमावली सादर केली होती, त्या नियमावलीनुसार 2025-26 मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू झालेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे डिपॉझिट। बऱ्याच वेळा वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये डिपॉझिटच्या नावाखाली खूप सारे म्हणजे 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 3.5 लाखापर्यंत किंवा 5 लाखापर्यंत डिपॉझिट आकारले जात होते। 2025च्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये यावरती बंधन लादण्यात आलेलं आहे आणि सर्व मेडिकल कॉलेजेससाठी आपल्याला फक्त 50,000 रुपये एवढे फीस डिपॉझिट आकारता येऊ शकते। जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्त आकारता येणार नाही, अशा प्रकारची नियमावली बनलेली आहे। त्याचबरोबर डिपॉझिट किंवा त्याला अमानत रक्कम म्हणतो, ही फक्त पहिल्या वर्षीच घेता येईल आणि ते एकदाच, परत तुम्हाला डिपॉझिट घेता येणार नाही, असं पण या नियमावलीमध्ये आहे। बऱ्याच वेळा जे काही शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण, ज्याला आपण फी रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणतो किंवा शिक्षण शुल्क समिती आपण म्हणतो, यानुसार अधिनियम 2015 मधील कलम 14(5) नुसार कोणतीही संस्था एका शैक्षणिक वर्षामध्ये जे काही शुल्क आहे, त्याच्या शुल्कामध्ये 2 प्रकार आहेत, एक तर डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी। याच्या व्यतिरिक्त जास्त फीस घेता येणार नाही। डिपॉझिट किंवा अमानत रक्कमच्या नावाखाली फक्त जास्तीत जास्त 5,000 पासून ते 50,000 पर्यंत घेता येईल, ते पण एकदाच घेता येईल। कदाचित याचं नियमांचं उल्लंघन केलं तर कलम 20 अंतर्गत संबंधित संस्थेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही फी रेग्युलेटरी अथॉरिटीने दिलाय। प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अन्यथा विद्यार्थी आणि पालक यांच्या तक्रारीनुसार थेट दंडात्मक कारवाई होईल, असे सुद्धा प्राधिकरणाने आपल्याला सांगितलेले आहे। त्याचबरोबर बऱ्याच कॉलेजमध्ये वसतिगृह आणि खानावळ किंवा त्याला आपण हॉस्टेल आणि मेस असते, परंतु त्या नावाखाली खूप सारे पैसे घेतले जातात। त्यामुळं फी रेग्युलेटरी अथॉरिटीने यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा नियम तयार केलेला आहे की हॉस्टेल आणि मेस जर विद्यार्थ्याला घ्यायची नसेल किंवा त्याची परिस्थिती आर्थिक तशी नसेल, तर तुम्हाला त्याची सक्ती करता येणार नाही किंवा कंपल्सरी करता येणार नाही। तुमचा ते ऐच्छिक निर्णय असू शकतो, कारण शिक्षण घेणं हे वेगळा टॉपिक आहे आणि राहणं हा वेगळा टॉपिक आहे। त्यामुळे हॉस्टेल मेसचं कंपल्शन करू नये, या संदर्भात सुद्धा फी रेग्युलेटरी अथॉरिटीने आपल्याला या संदर्भात गोष्टी सांगितलेल्या आहेत। बऱ्याच वेळा या संदर्भातला एक महत्त्वाचा संदेश मी तुम्हाला देण्यासाठी आलोय की फी रेग्युलेटरी अथॉरिटीच्या माध्यमातून आपल्याला 50,000 पेक्षा जास्त डिपॉझिट घेता येणार नाही कोणत्याही संस्थेला, ते पण एकाच वेळा घेता येऊ शकेल। ट्युशन फी, त्याचबरोबर जी काही डेव्हलपमेंट फी आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही घेता येणार नाही। त्याचबरोबर हॉस्टेल आणि मेसची सक्ती सुद्धा तुम्हाला करता येणार नाही। अशा प्रकारचा नियम 2025-26 साठी सुद्धा लागू झालेला आहे। अशा प्रकारची गोष्ट शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजे फी रेग्युलेटरी अथॉरिटीने सांगितलेले आहे। या संदर्भातला महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो। कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।